मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, चॅनलच्या माध्यमातून आज घेऊन आलोय मोठी अपडेट। महाराष्ट्रात सोयाबीनच्या बाजारामध्ये मोठी वाढ होणार, निर्यात दर कमी झाल्यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे बाजारभाव वाढणार आणि दुसरी काही महत्त्वाची कारणे आहे याच्यामुळे सोयाबीनचे दर कशा पद्धतीने वाढणार। नमस्कार, जर तुम्ही सुरुवातीला चॅनलला नवीन असाल चॅनल लाईक करा। महाराष्ट्रातील डेली सोयाबीन मार्केट, तूर मार्केट यांचे लेटेस्ट रेट आपण चॅनलच्या माध्यमातून देत असतो। महाराष्ट्रात आजच्या मितीला तर 4,000, 4,500, 4,700 रुपयापर्यंत सोयाबीन बाजारभाव येत्या काही दिवसामध्ये गेला होता। जो काही उतरलेला दर होता हा आता 35 ते 40 रुपयापासून 40 ते 48 रुपयापर्यंत आला आहे। महाराष्ट्रात येत्या काही दिवसात सोयाबीन बाजारभाव 5,000चा टप्पा पार करणार। तर का पार करणार याच्या मागची कारणे आपण जाणून घेऊया। सुरुवातीला बघूया महाराष्ट्रात मागच्या काही दिवसामध्ये सोयाबीनचा अंदाज कसा होता। 35 ते 40 रुपयापर्यंत जो सोयाबीनचा बाजारभाव होता तो आता नवीन याच्यानुसार 40, 45, 47, 48 रुपयापर्यंत गेला आहे। वाशिम, लातूरमध्ये गेल्या काही दिवसामध्ये 46 रुपयाचा टप्पा पार केलेला आहे। आता बघा, खरीप हंगाम 2 महिन्यावर आला आहे। शेतकऱ्यांची तयारी चालू झाली आहे। त्यासाठी कंपन्यांना सुद्धा सोयाबीनचं रॉ प्रॉडक्ट पाहिजे आहे। रॉ प्रॉडक्टचा यूज करून ते काय करत आहे, बियाणे तयार करत आहे। कारण कृषी कंपन्या मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी उतरलेल्या आहे। कारण महाराष्ट्राचा विचार जर केला 20-25% ह्या कृषी कंपन्यांकडून शेतकऱ्यांकडून हे बियाणे घेत असतात। महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सोयाबीनची आवक किंवा जे काही सोयाबीन मार्केट जे आहे हे नागपूर, अमरावती, हिंगोली, वर्धा, त्याचबरोबर महाराष्ट्रातील विदर्भातील सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात सोयाबीन होत असते। याच्यासाठी लागणारं जे काही महत्त्वाचं रॉ मटेरियल आहे हे कंपन्या शेतकऱ्यांकडूनच घेत असतात। म्हणजे शेतकऱ्याकडून जे काही कंपन्या आहे ह्या मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यास सुरुवात केली आहे। आणि दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे बघा, जे काही पोल्ट्री बिझनेस आहे या पोल्ट्री बिझनेसमध्ये जे काही रॉ मटेरियल आहे हे शेतकरी काय करत आहे तर तांदूळ आणि इतर महत्त्वाच्या पिकांपासून वापरले आहे। परंतु त्यांच्यामुळे जे काही आपल्या कोंबड्या आहे ह्या कोंबड्या दगावत आहे, यांना थोडासा प्रॉब्लेम येत आहे। परिणामी आता शेतकरी परत एकदा सोयाबीनच्या भुसाकडे वळाला आहे। याचा परिणाम असा होत आहे की सोयाबीनने आता चांगल्या प्रमाणात बाजारभावामध्ये ग्रीप घेतली आहे। आता सध्या सोयाबीनला 4,500चा टप्पा पार केला। येत्या काही दिवसामध्ये तो टप्पा 4,600, 4,700 रुपयापर्यंत होऊ शकतो। सोयाबीनची मागणी वाढती, सोयाबीनचे बाय प्रॉडक्ट्स आहे यांनासुद्धा बाहेरच्या देशामध्ये किंवा बाहेरच्या कंट्रीमध्ये जे काही इथेनॉल असेल किंवा इतर जे काही रॉ मटेरियल असेल यांच्यासाठी मागणी वाढत आहे। मागच्या काही दिवसापासून अशी बाजारपेठेमध्ये एक झालेली आहे की सोयाबीनला येत्या काही दिवसामध्ये 5,000, 6,000चा टप्पासुद्धा पार करू शकतो। कारण आवक जी बघितली तर आवक ही बहुतेक ठिकाणी कमी झालेली आहे। आपल्यास याविषयीचं मत काय वाटतं आम्हाला कमेंट करून कळवा। आता बघा, पहिला जो मुद्दा आपण सांगितला तो बाजारपेठेतील जी काय आवक, दुसरा जो आहे इथेनॉल आणि तिसरा जो आहे कंपन्यांची खरेदी। त्याच्यानंतर मक्याची आणि तांदळाच्या पेठीमुळं जे काही कोंबड्या आहे या कोंबड्या दगावत आहे। आता पुन्हा एकदा शेतकरी सोयाबीन पेंडीचा वापर करू लागले। याचा परिणाम सोयाबीन खरेदीवरती होणार आहे आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सोयाबीन खरेदी होत आहे। याचा इम्पॅक्ट हा शेतकऱ्यांवरती होणार आहे आणि येत्या काही दिवसामध्ये सोयाबीन 5,000च्या आरपार जाणार आहे। आपणास हे विश्लेषण कसं वाटलं आम्हाला कमेंट करून कळवा। आणि दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे बघा, जे काही निर्यात दर आहे या निर्यात दरीच्या सुधारलेल्या धोरणामुळे महाराष्ट्रात जे काही तूर असेल, सोयाबीन असेल, मका असेल, सर्व कडधान्यांचे बाजारभाव वाढत आहे आणि जो काही हमीभाव आहे यांनी सुद्धा खरेदी करण्यास सरकारने बंधनकारक केले आहे। आपणास हे विश्लेषण कसं वाटले कमेंट करून कळवा। अधिक माहितीसाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो, आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत। धन्यवाद।